हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्लाईडवर तुमच्यासमोर दिसत असेल 50 दिवसाचा स्टडी प्लॅन राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी. बरं, हे 50 दिवस सफिशियंट आहे का मग राज्यसेवा पूर्व परीक्षा पास होण्यासाठी? हो मित्रांनो, आहे. तर या स्लाईडमध्ये तुम्हाला दोन साईडला दोन पिक्चर पण दिसत असेल. या पिक्चरचा काही अर्थ आहे का? या पिक्चरचा पण अर्थ आहे मित्रांनो, मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. पण त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की MPSC मार्केटमध्ये म्हणजे सापाता आता MPSC मार्केटच म्हणून या MPSC मार्केटमध्ये दोन प्रकारचे विद्यार्थी असतात. पहिला विद्यार्थी जे की MPSCची ॲड आली तेव्हापासून अभ्यासाला सुरुवात केलेली असते त्याने, आणि दुसरा विद्यार्थी जे की 50 दिवसाचा, 20 दिवसाचा, 25 दिवसाचा असो आणि 30 दिवसाचा असो, या स्टडी प्लॅनचे व्हिडिओ यूट्यूबवर सर्च करत बसतो. मग हे व्हिडिओ 50 दिवसाचा असो, 20 दिवसाचा स्टडी प्लॅन असो, हे स्टडी प्लॅन या व्हिडिओपुरताच मर्यादित न ठेवता आपण कशा पद्धतीने परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्प्लिमेंट करू हे महत्त्वाचं ठरणार आहे. मग जर बघितलं तर या 50 दिवसाला आपण आपल्या सब्जेक्टनुसार, सिलेबसनुसार कशा पद्धतीने डिवाईड करणार आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ 10 ते 12 मिनिटाचा असेल, कारण की मी तुम्हाला जास्त या व्हिडिओला लेंदी न करून तुमच्याकडून म्हणजेच मला 50 दिवस कशा पद्धतीने स्टडी प्लॅन आपण डिवाईड करायला पाहिजे हेच सांगणार आहे. नक्की तुम्हाला 50 दिवस कंटिन्यू तुमच्याकडून स्टडी करून घेणार आहे. म्हणून जास्त व्हिडिओ लेंदी असणारच नाही आणि तुमचा पण वेळ यामध्ये जास्तीत जास्त वाया जायला नको. तर बघा, प्रथमतः हे पिक्चर जर बघितलं, त्या पिक्चरमध्ये एक तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला इथे उंदीर मामा दिसत असेल आणि इथे सिंह दिसत असेल. तर आता हे उंदीर मामा जर म्हटलं तर हे आपले MPSC ॲस्पिरंट जे की आता आपण एक्झाम देणार आहोत, आणि हे सिंह जर बघितलं तर हे एक प्रकारची MPSC आपली. मग आता हे आपण MPSCला डायजेस्ट करू की MPSC आपल्याला डायजेस्ट करणार, हे डिपेंड आहे कुणावर, की या 50 दिवसाच्या स्टडी प्लॅनवर. आता हे 50 दिवसाचा स्टडी प्लॅन कशा पद्धतीने आपण युटिलाइज करतो परीक्षेच्या दृष्टिकोनातून यावर डिपेंड असणार की कोण कुणाला डायजेस्ट करणार. तर बघा मित्रांनो, तुम्ही या 50 दिवसाला व्यवस्थितरित्या जर स्टडी प्लॅननुसार फॉलो जर केलं तुम्ही, तर तुम्ही निश्चितच फिल्म एक्झाम पास होऊ शकता. मग हे 50 दिवस आता आपण कशा पद्धतीने डिवाईड करू शकतो हे तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर बघा, प्रत्येक सब्जेक्टला आपण 10 दिवस दिलेले आहे. तर हे 10 दिवस कशा पद्धतीने आपण युटिलाइज करायचे प्रत्येक सब्जेक्टला. तर 10 दिवस आपण हिस्ट्रीसाठी दिलेले आहे, 10 दिवस पॉलिटीसाठी, 10 दिवस जिओग्राफी, 10 दिवस इकॉनॉमिक्ससाठी आणि 5 दिवस आपण सायन्ससाठी. हे 5च दिवस आपण सायन्ससाठी का दिले ते तुम्हाला सांगणार आहे. मग तुम्ही म्हणसाल यामध्ये राज्यसेवा प्रिलिममध्ये इन्व्हायरमेंट हा सब्जेक्ट आहे, त्यानंतर करंट अफेअर पण आहे. ठीक आहे, मग हे तर पण यामध्ये सांगितलं नाही सर तुम्ही. अरे, एन्व्हायरमेंटचं जे काही आहे क्वेश्चन हे जिओग्राफीला रिलेट करूनच येणार, आणि एन्व्हायरमेंटचे जे काही प्रश्न असतात ते तुमच्या लॉजिकवर तुम्हाला सोडू शकतो. मग तुम्ही उगाच त्या एन्व्हायरमेंट या सब्जेक्टसाठी जास्त स्ट्रेस घेऊन काही फायदा नाही मित्रांनो. हे का सांगत आहे की माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगत आहे. मग राहिलेला करंट अफेअरचा इश्यू, हे करंट अफेअर तुम्ही अवघ्या 5 दिवसात कंप्लीट करू शकता. कुठे? सिम्प्लिफाईड एअरबुक 2024 ही सिरीज आपली कंटिन्यू चालू आहे. हे सिरीजचे जे काही व्हिडिओ आहे आपल्या सिम्प्लिफाईड एअरबुक 2024 तुम्ही सर्च जरी केलं तर यूट्यूबला तुम्हाला मिळेल. सिक्वेन्सनुसार मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि तुम्ही प्रामाणिकपणे व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने एक एक न्यूज कव्हर केलेली आहे, त्या न्यूजमधून कशा पद्धतीने प्रश्न तयार होऊ शकतो हायलाईट करून दिलेले आहे. ते तुम्ही तेवढं जरी रिवाईज केलं तर तुमचं करंट अफेअरची जी काय भीती आहे तुमच्या मनामधून निघून जाणार. ठीक आहे, मग आता इन्व्हायरमेंट आणि करंटचा इश्यू इथं संपलेला आहे. तर आला आता आपल्याला हिस्ट्रीचे 10 दिवस, पॉलिटी 10 दिवस, त्यानंतर जिओग्राफी, इकॉनॉमिक्स. मग आता हे 10 दिवस कशा पद्धतीने आपण त्या सब्जेक्टला धरून युटिलाइज करू हे 10 दिवस, हे आता हिस्ट्रीवरून सांगणार आहे तुम्हाला. हिस्ट्रीमध्ये जर बघितलं तुम्ही, प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि मॉडर्न हिस्ट्री हे 3 टॉपिक आहेत, त्यामध्ये 3 प्रकारे डिवाईड झाले. मग आता तुम्हाला बघणं काय आहे की मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक यामध्ये कोणता आहे. मग आधुनिक भारताचा इतिहास, जवळपास 129, 130 जवळपास प्रश्न आपल्याला 2014 ते 2023 या वर्षामध्ये बघायला मिळणार आहे. हे तुम्हाला कधी कळणार? जेव्हा तुम्ही जर PYQ ॲनालिसिस केले असेल. जर तुम्ही PYQ ॲनालिसिस केले असेल, वेल अँड गुड. आणि काही असेल माझे मित्र हे व्हिडिओ बघत असेल, त्यांना वाटत असेल हे काहीतरी 50 दिवसामध्ये फिल्म क्रॅक होईल का, या पद्धतीने व्हिडिओ स्किप करून जाणार. निश्चित आहे मित्रांनो, तुम्ही 100% जाऊ शकता. पण मी जे सांगणार आहे माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगणार आहे.
कारण की जे काही बिगिनर आहेत, ज्यांनी आजपर्यंत काहीच वाचलं नाही, ते 50 दिवसामध्ये ते प्रिलिम क्रॅक करू शकते का? हो मित्रांनो, डेफिनेटली करू शकता तुम्ही. 50 दिवस सफिशियंट आहे. का? कारण की माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगणार आहे. मी 2023 ची जी काही PSI ची कंबाईन एक्झाम आहे, प्री एक्झाम, ते माझे लेक्चर ऑफलाईन चालू होते. ठीक आहे, 1.5 महिना होता माझ्याजवळ. त्या दीड आणि हे जे काही 1.5 महिना आहे, हे 1.5 महिना मी कशा पद्धतीने एक प्रॉपर स्टडी वेने मी प्रिलिममध्ये 51+ मार्क गेन केलेले आहे. तर त्यावरून मी तुम्हाला सांगणार आहे की 50 दिवस हे राज्यसेवेसाठी खूप सफिशियंट. मग आता तुम्हाला ह्या प्रत्येक सब्जेक्टचा 10-10 दिवस ॲड करून आपण इथे 4 सब्जेक्ट कव्हर केले 40 दिवसामध्ये, आणि राहिलेले 5 दिवस जे आहेत म्हणजे सायन्स या विषयासाठी दिले, म्हणजे 45 दिवस झाले. आणि लास्टचे जे काही 5 दिवस आहे ते फायनली तुम्ही रिव्हिजनसाठी ठेवू शकता. आणि प्रत्येक दिवशी हे तुम्ही एक टेस्ट पेपर पण सोडवत चला. या 50 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी एक टेस्ट पेपर सोडवा. टेस्ट पेपर सोडवण्यासाठी मी तुम्हाला सांगतो, MPSC टेस्ट पेपर टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर तुम्हाला प्रत्येक जे काही टेस्ट सिरीज घेतात त्यासाठी डेमो टेस्ट सिरीज म्हणून एक पेपर सेट त्यावर सेंड करतात. ते तुम्ही छोटा एक पेपर प्रत्येक दिवशी एक एक जरी टाईम लिहून सोडवला तरी तुमच्यासाठी वेल अँड गुड आहे. ते तुम्ही करू शकता. पण प्रत्येक दिवशी एक टेस्ट पेपर मारा. तर या टेस्ट पेपरमध्ये काय आहे, मग तुमचे मार्क किती आहे याला व्हॅल्यू नका देऊ. तुम्ही न काही वाचता प्रथमतः तुम्ही टेस्ट पेपर सोडवल्यावर न काही तुमचा पुरेपूर अभ्यास होता, तुम्ही किती पर्सेंट म्हणजे कितीपर्यंत तुम्ही प्रश्न बरोबर आणू शकता हे तुम्ही पहिले तिथून समजून घ्या. नोट डाऊन करा की मी या राज्यसेवामधील 100 प्रश्नापैकी मी 25 प्रश्न बरोबर ॲक्युरेट आणलेले आहे. मग ठीक आहे, 25 प्रश्न बरोबर आलेले आहे, जी की ज्यांनी कधी वाचन केलंच नाही, मी त्यांच्यासाठी सांगत आहे. मग 25 प्रश्न बरोबर आले, तर मग तुम्हाला काय करावं लागेल, मग 25 प्रश्नासाठी अभ्यास करावा लागेल. 25 म्हणजे जवळपास जर गेलं 2 मार्क एका प्रश्नाला, 100 मार्क. आणि हार्डली लास्टची जी काय आहे 101 आणि 102 110 जवळपास तुमची काय प्रिलिम एक्झामची जी काही ओपनमध्ये लिस्ट लागते. कास्ट वाईज त्यामध्ये खूप कमी. तर अशा पद्धतीने आपण ते समजून घेणं आवश्यक आहे. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त तुम्हाला डायरेक्शन देणार आहे. मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 50 दिवस स्टडी प्लॅन तुमच्याकडून करून घेणार नाही. मी तुम्हाला त्यामधील IMP टॉपिक जे आहे त्या IMP टॉपिकवर या 50 दिवसामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन करून घेणं हे महत्त्वाचं आहे. तर या आता जर बघितलं आपण हिस्ट्रीला पकडून जर बघितलं 10 दिवस आपण कशा पद्धतीने युटिलाइज करायचे. या हिस्ट्रीमधील जे काही IMP टॉपिक आहे ते तुम्ही प्रथमतः काढायचे. जर तुमच्याजवळ सिलेबस नसेल तर सिलेबसची प्रिंटआउट काढा. हिस्ट्रीचं सब्जेक्टचं एखादं बुक तुमच्याजवळ असेल ते बुक घ्या. त्या सिलेबसमध्ये जे काही पॉईंट हिस्ट्रीचा मेन्शन केलेला आहे ते पॉईंट बुकमध्ये कुठे आहे तिथे हायलाईट करा आणि ते वाचन करणं सुरुवात करा. अशा पद्धतीने सिलेबस बघायचा, त्यामधील पॉईंट बघायचा, तो हिस्ट्रीमध्ये पॉईंट बघायचा कुठं आहे, तशा पद्धतीने रिव्हिजन चालू द्यायचं, म्हणजे तशा पद्धतीने अभ्यास चालू द्यायचा. हे 5 दिवस IMP टॉपिक करून घ्यायचे. आणि हे इम्पॉर्टंट टॉपिक मग कशा पद्धतीने सर्च करायचे, तर यूट्यूबवर असंख्य व्हिडिओ आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक 2024 प्रिलिमिनरी एक्झाम राज्यसेवा यासाठी सर्च केला तर तुम्हाला मिळून जाईल. जर तुमच्यासाठी प्रत्येक सब्जेक्टनुसार 2014 पासून 23 पर्यंत कोणत्या टॉपिकवर त्या सब्जेक्टमध्ये जास्तीत जास्त प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहे, हे जर टॉपिक पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. मला ते व्हिडिओ प्रोव्हाइड करेल जर तुम्हाला माहीत नसेल तर. जर तुम्हाला माहीत असेल हॉट टॉपिक महत्त्वाचे कोणते आहेत ते तुम्ही काढले असेल आधी तर वेल अँड गुड. तर त्या इम्पॉर्टंट टॉपिकला 5 दिवस रीड करा आणि 5 दिवस त्या इम्पॉर्टंट टॉपिकवर रिवाईज करा. रिवाईज खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. रिव्हिजन खूप महत्त्वाची. तशाच पद्धतीने मग हिस्ट्री जसं केलं आपण तशाच पद्धतीने पॉलिटी कव्हर करा 10 दिवसात, तसं जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स, आणि राहिलेल्या 5 दिवसामध्ये सायन्स. सायन्ससाठी जर बघितलं तुम्हाला स्टेट बोर्डचे व्हिडिओ अवेलेबल आहे यूट्यूबवर असंख्य, ते तुम्ही बघू शकता बेसिकसाठी. आणि लुसेंट हे जरी फॉलो केलं तरी तुम्ही होऊ शकते. तर अशा पद्धतीने जे की प्रत्येक सब्जेक्टचे तुम्ही 10 दिवस डिवाईड करून त्या 10 दिवसाला युटिलाइज करू शकता. तर माझा हा व्हिडिओ बनवण्यामागे एकच उद्देश होता की तुम्ही भरकडायला नको. फक्त राहिलेले जे काही आता 50 दिवस आहेत ज्यांनी काहीच वाचलं नाही ते पण या एक्झामला क्रॅक करू शकतात 50 दिवसामध्ये, जर अशा पद्धतीने तुम्ही ते 50 दिवस युटिलाइज केले तर. हे माझ्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला सांगू इच्छिते, तुमच्यासोबत माहिती शेअर केलेली आहे मी. तर
माझा फक्त एवढाच उद्देश आहे की कमीत कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त आउटपुट योग्यरित्या टाईम युटिलाइज करून कशा पद्धतीने घेऊ शकतो, बस यासाठी मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत हे पोहोचवलेला आहे. जर व्हिडिओ आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. त्यांना पण हे 50 दिवस कशा पद्धतीने डिवाइड केले आपण ते कळायला हवं. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला इम्पॉर्टंट हॉट टॉपिक पाहिजे असेल प्रत्येक विषयानुसार, तर मी एक एक व्हिडिओ तुमच्यासाठी प्रोव्हाइड करत जाणार. तर लागा मग तयारीला. बेस्ट ऑफ लक. ही एक्झाम तुमच्यासाठीच आहे आणि तुम्ही या एक्झामला 50 दिवसामध्ये अवघ्या क्रॅक करू शकता, याची मी गॅरंटी आहे. पण गॅरंटी केव्हा घेणार? जर तुम्ही प्रामाणिकपणे या 50 दिवसाच्या स्टडी प्लॅनला तुमच्या पद्धतीनुसार युटिलाइज केला तर. व्हॉटेवर तुम्ही आतापर्यंत जे काही वाचन केलं असेल ते बाजूला ठेवा. 50 दिवसात नवीन फ्रेशर म्हणून अभ्यासाला लागा. निश्चितच तुमची प्रिलिमिनरी एक्झाम क्रॅक होणार. विश्वास ठेवा स्वतःवर, स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवा. जे काही वाचन करता त्यावर रिव्हिजन करा. संध्याकाळी जेवढा काही अभ्यास दिवसभराचा केला त्यावर ॲनालिसिस करा आणि प्रॉपर झोप घ्या. तब्येतीकडे लक्ष द्या मित्रांनो. एक्झाम जवळ आली आहे, अभ्यास तुमचा चालू आहे आणि एक्झामच्या आधी तुम्ही तुमची तब्येत बिघडायला नको. त्यामुळे तुमच्या माइंडवर स्ट्रेस आलं, त्यामुळे अभ्यासाची लिंक तुटणार. अभ्यासाची लिंक तुटल्यामुळे ते इम्पॅक्ट तुमच्या एक्झामवर पडणार. तर असं होऊ देऊ नका. प्रॉपर वेने तुम्ही अभ्यास चालू द्या. आता 50 दिवसाचे जे काही आहे अशा पद्धतीने युटिलाइज करा. तर अशा पद्धतीने स्टडी प्लॅन आपला होता. यामध्ये तुमच्या काही हार्डली अर्ध्या तासाचा व्हिडिओ पण तुमचा वेळ वाया घालवायचा नव्हता मला. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.